नमस्कार, मी तुषार पाटील खाकी पॉईंट चॅनलवरती आपले हार्दिक स्वागत करतो। मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये दोन महत्त्वाच्या गोष्टींबद्दल बोलणार आहोत। एक म्हणजे आत्मविश्वास, त्याला आपण कॉन्फिडन्स म्हणतो, आणि दुसरी म्हणजे तुमच्यामध्ये त्यागाची भावना पाहिजे। या दोन गोष्टींबद्दल आपण पुढे बोलू। पण त्या अगोदर मित्रांनो, जर तुम्ही पोलीस भरतीचा अभ्यास कसा करावा हा व्हिडिओ पाहिला नसेल तर तो व्हिडिओ नक्की बघा, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, आणि जर पाहिला असेल तर कामाला लागा। आता या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत काही बेसिक गोष्टी। पोलीस भरती अगोदर तुम्हाला त्या गोष्टी तयार पाहिजे, किंवा पोलीस भरती आल्यानंतर तुम्ही कन्फ्युजन व्हायचं नाही, त्या बऱ्याच गोष्टींबद्दल आपण बोलणार आहोत। 5 मिनिट या गोष्टींबद्दल बोलू, आणि त्या ज्या दोन महत्त्वाच्या गोष्टी कॉन्फिडन्स आणि त्यागाची भावना त्याबद्दल सुद्धा आपण बोलणार आहोत। सर्वात अगोदर बघा, पोलीस भरती पडण्याअगोदर तुमचे डॉक्युमेंट व्यवस्थित क्लिअर करा। तुमच्याजवळ कागदपत्र व्यवस्थित पाहिजे। तुमच्या कास्टमध्ये, तुमच्या वडिलांच्या कास्टमध्ये, तुमच्या एलसीमध्ये, वडिलांच्या एलसीमध्ये काही फरक नसावा। नावामध्ये जर फरक असेल तर गॅजेट करून घ्या, तहसील करून। गडबड करू नका। भरती पडल्यानंतर एकही डॉक्युमेंट जर तुम्ही काढला, कास्ट सर्टिफिकेट, नॉन क्रिमिनल, डोमोसाईल वगैरे, तर तो व्हॅलिड पकडला जात नाही। त्यामुळे तुम्ही आत्ताच काढून घ्या भरती पडण्याच्या अगोदर। आणि बघा, तुम्ही खूप नशिबवान आहात, जे आता बघा 2024चा हा दुसरा महिना चालू आहे, फेब्रुवारी महिना, आणि 31 डिसेंबर 2023 पर्यंतच्या रिक्त जागा पूर्ण 100% भरण्यासाठी आलेले आहे। आणि भरती मारताना हा विचार करू नका की माझी पहिली भरती आहे, मी या भरतीत नाही झाला तर पुढच्या भरतीत माझं सिलेक्शन करून घेईल। ही चुकी करू नका। आत्ता भरती पडलेली, जर आत्ता नाही सिलेक्शन झालं तर जवळपास 26मध्ये भरती निघू शकते, आणि त्याची अंमलबजावणी 27-28मध्ये होईल। म्हणजे जवळपास तुम्ही 24, 25, 26 जवळपास 3-3.5 वर्षानंतर भरती पडेल। समजलं तुम्हाला? त्यामुळे तुम्हाला पूर्ण जोर लावायचा आहे, तो याच भरतीमध्ये लावायचा आहे। आता बघा, डॉक्युमेंट झाले। आता येऊ अभ्यासाकडे। अभ्यास कसा करायचा मी अगोदर सुद्धा सांगितलं की व्हिडिओ बनवलेला आहे, तो व्हिडिओ नक्की बघा, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली। आता बघा, मराठी, अंकगणित आणि बुद्धिमत्ता याचा अभ्यास मुलांचा व्यवस्थित होऊन जातो। जवळपास 3 ते 4 महिन्यांमध्ये याचा अभ्यास व्यवस्थित होऊन जातो। म्हणजे एवढा अभ्यास होतो की 25 पैकी जवळपास तुम्ही 23 किंवा 22 गुण घेऊ शकतात। पण सामान्य ज्ञान, म्हणजे त्याला आपण GS म्हणतो, त्याचा अभ्यास व्यवस्थित होत नाही, तर त्यालासुद्धा व्यवस्थित वेळ द्या। बघा, सामान्य ज्ञान कव्हर करण्यासाठी खूप महत्त्वाचं सामान्य ज्ञानसुद्धा, कारण टर्निंग पॉईंट होऊन जातो। ज्या पेपरमध्ये सामान्य ज्ञान जास्त विचारलं गेलेलं आहे तिथं मुलांचं पूर्ण गेम चेंज झालेलं आहे। बघा, मागील वर्षीच बघा तुम्ही 2023मध्ये पेपर झाले, मुंबई पोलीसला 52 मार्कांचं GS आलेलं आहे। ज्या मुलांचे बाकी 3 विषय चांगले होते, GS थोडं कच्चं होतं, त्या मुलांचा पूर्ण गेम चेंज झालेला आहे। पूर्ण पेपरने गेम चेंज करून दिला। समजलं तुम्हाला? तशी चूक तुम्ही करू नका। बघा, GSला व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे। आता GSला जर तुम्हाला व्यवस्थित लक्ष किंवा स्टडी करायला सांगितले तर तुम्ही जगाचा भूगोल 3 दिवस वाचणार का? अशी चुकी करू नका। बघा, सामान्य ज्ञान कव्हर करण्यासाठी एक महत्त्वाचं, म्हणजे सर्वात सोपं आणि महत्त्वाचं सुद्धा आहे, मागील प्रिव्हियस इयर क्वेश्चन वाचा। 2015 पासून, 16 पासून, 17 पासून, 17मध्ये जे जास्त विचारलं गेलेलं आहे त्या प्रश्नपत्रिका अभ्यास करताना प्रश्न आणि 4 ऑप्शन वाचू नका। प्रश्न वाचल्यानंतर उत्तराला टिक करून घ्या। अगोदर उत्तर बघून घ्या। 80चं 3 आहे, 81चं 2 आहे, 82चं 4 वगैरे टिक करून घ्या। प्रश्न वाचा आणि लगेच एक 1 लाइनरमध्ये उत्तरसुद्धा वाचून घ्या। क्लिअर झालं? म्हणजे जवळपास तुमचं 3 ते 4 सेकंदामध्ये एक प्रश्न वाचून होऊन जाईल, आणि 5 मिनिटामध्ये एक प्रश्नपत्रिका, सरासरी आपण 25 प्रश्न पकडू, एक प्रश्नपत्रिका वाचून होऊन जाईल। क्लिअर झालं? तर सामान्य ज्ञानासाठी बेस्ट आहे, कारण 70 ते 80% प्रश्न असेच इकडे तिकडे विचारले गेलेले असतात। या जिल्ह्याचे त्या जिल्ह्याला, त्या जिल्ह्याचे या जिल्ह्याला 60 ते 70%, आणि मागील वर्षीचे सुद्धा जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन असतात तेच विचारलेले असतात। इथपर्यंत क्लिअर झालं? आता बघा, तुम्हाला GS कव्हर करायचं आहे। समजलं तुम्हाला? जर GS जास्त विचारलं गेलं एखाद्या पेपरमध्ये तर तुमचं नुकसान व्हायला नको। तुम्हाला GSला व्यवस्थित कव्हर करायचं आहे। आता बघा, GS जर तुम्ही, म्हणजे हिस्ट्री वगैरे, GSमधील कोणताही सब्जेक्ट वगैरे वाचता, हिस्ट्रीमधील जर तुम्ही उठाव वाचला 1857चा, त्यावरील प्रश्न तुम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये अभ्यासायचे। संध्याकाळी एक वेळा फक्त नजर मारायची, जे स्टडी केला, आणि शनिवार रविवार रिव्हिजन तुम्हाला करायचे आहे। जर शनिवार रविवार रिव्हिजन नाही केली तर याचं भयंकर नुकसान तुम्हाला पुढे पाहायला मिळेल। क्लिअर झालं? परत वारंवार तोच अभ्यास करावा लागतो जर रिव्हिजन नाही केली तर। आता बघा, स्टडी झाली, तुम्हाला समजलं, डॉक्युमेंट तुम्हाला व्यवस्थित करायची। आता येऊ ग्राउंडवरती। तर ग्राउंडमध्ये बघा, पहिल्याच दिवशी ग्राउंडमध्ये उतरल्यानंतर शक्तिमान बनवू नका। जे मुलं ग्राउंड सोडाशी ज्यांचं चांगलं आहे, किंवा ज्यांचा गोळा आउट ऑफ जातो आहे, तर त्यामागील त्यांच्या 2-2 वर्षाची मेहनत आहे। समजलं तुम्हाला? त्यांच्या नादी लागू नका, म्हणजे त्यांचा ऐकू नका असा विषय नाही आहे। त्यांच्या बरोबरी करण्याचा प्रयत्न करू नका। प्रत्येक गोष्टीला काही स्टेप्स असतात, तर हळूहळू तुमचंसुद्धा 3 ते 4 महिन्यांमध्ये ग्राउंड व्यवस्थित होऊन जाईल। आणि बघा, मी पाहिलेलं आहे म्हणून सांगतो तुम्हाला, एक लहान मोठ्या भावाच्या नात्याने सांगतोय, जेही सांगतोय ते लहान मोठ्या भावाच्या नात्याने सांगतोय। मुलं काय करतात,
पहिला दिवस असतो, पूर्ण जोश अंगामध्ये असतो. समजून घ्या 400 मीटर तर सुरुवातीला कोणी मारत नाही पहिल्या दिवशी, पण बायचान्स आपण पकडून घेऊ की त्याचा मित्र वगैरे 400 मीटर मारतोय तर हा सुद्धा पडायला सुरुवात करतो. होतं काय की हा 400 मीटर हळूहळू 1:30 म्हणजे 1:30 म्हणजे 1 मिनिट 30 सेकंदामध्ये 1 मिनिट 35 सेकंदामध्ये पूर्ण करतो. पण होतं काय, कधी कधी मी सुद्धा पाहिलेलं आहे, त्याच्याकडे एखादा व्यक्ती बघतो, तो ती कोणतरी बघतं आणि हा भाऊ काय करतो, ती 400 मीटरची हिट 1:20मध्ये, 1:15मध्ये, 1:16मध्ये अशा स्पीडमध्ये मारतो पहिल्या दिवशी, पहिल्या किंवा दुसऱ्या दिवशी. होतं काय बघा, याचा दुसऱ्या दिवशी परिणाम कसे होतात, जेव्हा तो बेडवरतून उठतो ना, त्याची हिंमत होत नाही पृथ्वीतलावरती पाय ठेवण्याची. समजतंय तुम्हाला? त्यामुळे पहिल्या दिवशी शक्तिमान बनवू नका, ही माझी विनंती तुम्हाला. जर एखादा मित्र आउट ऑफ गोळा फेकतो, तुमच्याने नाही फेकला जाता की ठीक आहे, मान्य, काही कालावधीनंतर आपण त्याच्याबरोबरीला येऊ. क्लिअर झालं? कारण त्याची त्यामागे मेहनत खूप असते, त्या मेहनतीला सुद्धा तुम्ही व्यवस्थित बघा. आता बघा, आत्मविश्वास आणि त्याग. आत्मविश्वास नावाचा हुकूमचा एक्का तुमच्याकडे तेव्हाच येईल जेव्हा तुम्ही खूप जास्त मेहनत केलेली असेल. समजलं? स्मार्टवर्क नावाची गोष्ट या जगात अस्तित्वात नाही, असं माझं वैयक्तिक मत आहे. स्मार्टवर्क नावाची गोष्ट तेव्हाच अस्तित्वात येते जेव्हा तुम्ही खूप मेहनत केलेली असते. क्लिअर झालं? तर सर्वात अगोदर तुम्हाला मेहनतीला सुरुवात करायची. जेव्हा तुम्ही खूप मेहनत कराल तेव्हा अंतरात्मासुद्धा तुम्हाला सांगेल की हां, आता तुझं सिलेक्शन होऊ शकतं. स्वतःचं मन आपल्याला सांगतं की आपलं सिलेक्शन होऊ शकतं. क्लिअर झालं? जेव्हा तुम्हाला वाटेल आता की भरपूर मेहनत झाली, आता सोडून वगैरे, त्यावेळेस फक्त एक काम करा, आईवडिलांकडे बघा, त्यांच्या मेहनतीकडे बघा, फक्त डोळे लावून 1 मिनिट त्यांच्या मेहनतीकडे बघा. ती जी मेहनत करत आलेले, त्यांच्या डोळ्यामध्ये आपल्यासाठी पाहिलेले स्वप्न, त्याच्या चेहऱ्यावर पडलेल्या सुरकुत्या, त्याचा फाटलेला बन्यान, त्याचा फाटलेला बूट, या गोष्टींना बघा. तुम्ही जे मेहनत करताय ना, ती खूप कमी आहे. त्याची 100% मेहनतपैकी तुमची मेहनत फक्त 1-2% आहे. समजलं तुम्हाला? तर आणि ते जे कुठे नातेवाईकात कुठे बाहेर गेले ना, तर त्यांना आत्मसन्मानाने हे सांगता आलं पाहिजे. जर कोणी विचारलं की तुमचा मुलगा काय करतो, त्याने खूप गर्वाने सांगितलं पाहिजे की माझा मुलगा पोलीसमध्ये, माझा मुलगा गव्हर्नमेंट जॉबला आहे. समजलं तुम्हाला? त्यासाठी तुम्हाला मेहनत करायची फक्त. क्लिअर झालं? आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यागाची भावना तुमच्याजवळ पाहिजे. आणि हे सर्वात महत्त्वाचं आयुष्यामध्ये यशस्वी होताना. आणि सर्वात जवळचं तुमच्या जे तुम्हाला डिस्ट्रॅक्शन करतो तो म्हणजे तुमचा मोबाईल. आणि मोबाईलमध्ये मला सांगा, टेलिग्राम चॅनलवरती तुम्ही भरपूर ग्रुप वगैरे जॉईन केलेले असतात, भरपूर चॅनल जॉईन झालेले असतात. मी सांगतो माझ्या मतानुसार फक्त 4 किंवा 5 चॅनल जे असतात, ग्रुप असतात, त्यांना तुम्ही अटॅच राहा, त्यांना जॉईन राहा, बाकींना नाही. 1000 ग्रुप ओपन करून ठेवलेले काय आवश्यकता आहे यांच्यावाली, काय गरज आहे? समजतं आहे तुम्हाला? तर असं करू नका. 5 ते 6 ग्रुप ठीक झाले, याच्या पलीकडे टेलिग्राम चॅनलला ते चॅनल वगैरे असतात त्यांना जॉईन होऊ नका तुम्ही. 5 ग्रुपमध्ये भरपूर तुम्हाला माहिती वगैरे मिळून जाईल. क्लिअर झालं? सर्वात जवळचा तुमचा मोबाईल आहे, ज्यामुळे तुम्हाला डिस्ट्रॅक्शन होतं. बघा, नोट डाऊन करून ठेवा की आपण रील्स वगैरे बघतो, त्यामुळे आपला वेळ वगैरे वाया जातो. त्यानंतर तुम्ही शॉर्ट वगैरे बघता यूट्यूबचे, त्यामुळे वेळ वाया जातो आहे. किंवा कोणत्याही कारणामुळे, ज्या कारणामुळे तुमचा वेळ वाया जातो आहे, ज्यामुळे तुम्हाला डिस्ट्रॅक्शन होतं आहे, त्याला लांब करा. ते त्यागण्याची भावना तुमच्यामध्ये ठेवा. बघा, इंस्टाग्राम किंवा यूट्यूब वगैरे तुमचा टाईम वगैरे जात असेल तर सेटिंगमध्ये जाऊन तुम्ही ब्रेकसुद्धा करू शकतात. म्हणजे 1 तासानंतर, 40 मिनिटानंतर असे ब्रेक करण्यासुद्धा, म्हणजे 40-45 मिनटं तुम्ही एखाद्या ॲप्सवरती राहिले तर नोटिफिकेशन येऊन जातं की तुम्हाला आता या ॲप्समधून बाहेर निघायचं आहे किंवा नाही. क्लिअर झाला? तर ती सेटिंगसुद्धा ऑन करून घ्या आणि मेहनत करत राहा. मेहनतीशिवाय या जगामध्ये काही नाही. मित्रांनो, जर माझे काही शब्द तुम्हाला वाईट वाटले असतील त्याबद्दल मी क्षमा मागतो. एवढं बोलून मी व्हिडिओ स्किप करतो. काळजी घ्या. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.